नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपण मागणी केली आहे, काय आहे सध्या नियोजन? शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील साहेबांनी महाविकास आघाडीचे नेते, देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे इंडिया आघाडीतून माढा लोकसभा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षासाठी सुटावा ही मागणी केलेली आहे. आणि डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि जागा सुटल्यानंतर आम्ही लाल बावट्याच्या चिन्हावरती हा माढा लोकसभा मतदारसंघ लढणार आहोत. आज मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील सांगोल्यामध्ये आहेत, त्यांना पण प्रचार करायला सुरुवात केली, ते नाराज आहेत. काय असं तुमचं त्यांचं काय बोलणं झालं आहे का? काय भविष्यात ते येऊ शकतात का महाविकास आघाडी? मोहिते पाटलांचं घराणं हे खूप मोठं आहे. सहकार महर्षीपासून विजयदादा, आता रणजितदादा, आता धैर्यशील भैया आणि त्यांच्या सर्व कुटुंबातले सदस्य, एकंदरीत मोहिते पाटील कुटुंबाचा पश्चिम महाराष्ट्रावरती खूप मोठा इम्पॅक्ट आहे. निश्चितपणे त्यांची मागणी होती त्यांच्या पक्षाकडे की माढा लोकसभा मतदारसंघ मोहिते पाटील कुटुंबातल्या सदस्यांसाठी सुटावा, पण त्यांचा उमेदवार हा डिक्लेअर केल्यानंतर त्यांच्या गटामध्ये नाराजी आहे. हे उघड तुम्ही सर्व पत्रकार बंधू आणि जनतेने पाहिलेलं आहे. त्या पद्धतीने त्यांनी रणनीती आखली. ते माढा मतदारसंघातील विविध भागामध्ये दौरे करत आहेत. पण आमची एवढीच मागणी आहे, देशमुख कुटुंबीय, मोहिते पाटील कुटुंबीय हे पूर्वीपारपासून सहकार महर्षीपासून स्वर्गीय आबासाहेबांपर्यंत आमचं एक कौटुंबिक नातं आहे. आम्ही राजकारणापलीकडे कौटुंबिक नातं जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. निश्चितपणे उद्याच्याला इंडिया आघाडीतून अनिकेत दादांना उमेदवारी मिळाली तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याकडे मदत मागायला जाणार आहोत. त्यांना जर मिळालं तर उमेदवारी कुठल्या पक्षातून? इंडिया आघाडीतून. आम्ही इंडिया आघाडीशी एकनिष्ठ असणारा हा शेतकरी कामगार पक्ष आहे. भाई जयंत पाटील साहेबांनीही वेळोवेळी सांगितलेलं आहे. त्या कारणाने आम्ही जो उमेदवार असेल त्याचा प्रचार एकनिष्ठपणे करणार आहोत. पण आग्रहाची मागणी आहे की शेतकरी कामगार पक्षासाठी लोकसभेची माढा मतदारसंघाची उमेदवारी सुटावी. आमदार शहाजी बापू पाटील यांनी 2 लाखाचं लीड देतो असं निंबाळकरांना म्हणले, काय वाटतंय तुम्हाला? 11 तारखेचा मेळावा आपण सर्वांनी बघितला असेल शेतकरी कामगार पक्षाचा तालुक्यातला, आणि त्याच्यावरून तुम्हाला समजेल की कोण कुणाला लीड देईल. त्याच्यावर मला भाष्य करायची गरज वाटत नाही.